हार्दिक शुभेच्छा। आज आपण 11/3/2024 जागतिक महिला दिन साजरा करत आहोत, परंतु 8 तारखेला जागतिक महिला दिन होतात, पण आपण सेवा करू शकलो नाही, म्हणून आज आपण घेतलाय। आमचे सर्व पदाधिकारी आणि आमचे अध्यक्ष सगळ्यांचा मी मनपूर्वक आभार मानतो आणि मी 2 शब्द सांगण्यास सुरुवात करते। जागतिक महिला दिन म्हणजे महिलांमध्ये जागृत होणारी शक्ती, ही एक शक्ती आहे ज्यामध्ये महिला आपल्याला आपले अधिकार समजले पाहिजे। आपला अधिकार काय, आपण महिला म्हणजे याचाच दूर करून राहणार नाही, आपण समोर निघलं पाहिजे, समोर गेलं पाहिजे। आपली महिला पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून आज समान हक्काने जगत आहे, तरी पण आपल्याला आपल्या घरामध्ये समान अधिकार मिळत नाही। आपण भलाई म्हणतो की आम्हाला 50% आरक्षण आहे, तरी पण आपल्याला 50% आरक्षण नाही। जर प्रत्येक घरी जिजामाता जर झाली तर प्रत्येक घरी शिवता झाल्याशिवाय राहणार नाही, आणि प्रत्येक घरची स्त्री सावित्रीबाई झाली तर शिक्षणाचे एकही अशिक्षित महिला राहणार नाही। जर आपल्याला रमाई मिळाली नसती तर आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान मिळाले नसते, आणि संविधान मिळाले नसते तर आज इथे राहून राहून मला बोलण्याचा अधिकार मिळाला नसता। म्हणून पहिले संविधान, कारण संविधानामुळे आपल्याला इथे बोलण्याचा अधिकार मिळाला आहे आणि तिथूनच आपल्याला सन्मान मिळाला आहे स्त्रीला। म्हणून सर्व महिलांनी आपल्या घरी मुलाबाळांना चांगले संस्कार द्या, कारण संस्कार हे बाजारात मिळत नसतात, ते घरी मिळतात, आई वडिलांकडून मिळतात। आपण म्हणतो की माझा मुलगा असा आहे, माझा मुलगा अभ्यास करत नाही, का करत नाही, कारण आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो। आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत कामाला जातो, पण त्यांच्याकडे आपण त्यांना अभ्यास करत नाही आपण त्यांचा, म्हणून आपण आपले मुलं मागं असतात आणि असे दिवसभर खेळत असतात। पण आपण जर आपण आपल्या मुलाकडे लक्ष दिले तर आपला मुलगा खरंच कृपा घडेल, हे नक्की आहे। एवढं बोलून मी माझे 2 शब्द बंद करतो आणि महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो।